विदर्भ न्यूजची विशेष बातमी। कारंजा लाड येथील गुप्तधन प्रकरणी अनेक वेगवेगळ्या चर्चांना उधाण। या घटनेमधील 2 आरोपी यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा पोलिसांच्या ताब्यात। घटनास्थळावरून पूजेचे साहित्य व खोदकाम अवजारे जप्त। 3 ऑक्टोबर रोजी विदर्भ न्यूजने कारंजा लाड येथील गुप्तधनाबद्दल आपली बातमी प्रसारित केली होती। प्राप्त माहितीनुसार दारव्हा पोलिसांना दारव्हा येथील गुल्हाने पेट्रोल पंपाजवळ विहिरीमध्ये दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता। पोलिसांनी सदर मृतदेहाची चौकशी केली असता मृत व्यक्ती नामे देवराव रामजी बदुकले, वय वर्षे 52, राहणार शिवाजी चौक दारव्हा, जिल्हा यवतमाळ असे असल्याचे निष्पन्न झाले होते। दारव्हा पोलीस व यवतमाळ गुन्हे शाखेने अचूक तपास व चौकशी करीत विहिरीमध्ये सापडलेल्या मृत व्यक्तीच्या घटनेचा संबंध वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथील गुप्तधनाच्या घटनेसोबत असल्याचा संशय आल्याने दारव्हा पोलीस व कारंजा पोलिसांनी 3 ऑक्टोबर रोजी कारंजा लाड येथील मोठे राम मंदिर जवळील कारिया यांच्या बंद घराची पंचासमक्ष झडती घेतली असता घरातील खोलीमध्ये सुरंग सारखा खोदलेला खड्डा व इतर सर्व परिस्थिती पाहून हे सर्व प्रकरण गुप्तधन काढण्याचे हेतूने घडवून आणल्याचे निदर्शनास आले। दारव्हा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमध्ये 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले असून आरोपींची चौकशी करण्यात आली आहे। या चौकशीमध्ये आरोपी गुप्तधन काढण्यासाठी खोदकाम करीत असताना गुप्तधन सापडण्याआधीच मृतक देवराव बदुकले हा खोदकाम करीत असताना त्याच्या अंगावरती माती व दगड पडून त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर सर्व कामे अर्धवट ठेवून त्या मृतदेहाची दारव्हा येथील विहिरीमध्ये आरोपींनी विल्हेवाट लावली अशी प्राथमिक माहिती दारव्हा पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे। या घरामधून गुप्तधन काढण्यासाठी मांडलेल्या पूजेचे साहित्य व खोदकाम करण्यात आलेले अवजारे जप्त करण्यात आलेली आहेत। मात्र कारंजा लाड येथील मोठे राम मंदिर परिसरातील कारिया यांच्या घरामध्ये गुप्तधन सापडले की नाही व सापडले असल्यास किती किलो सापडले, या गुप्तधनाच्या प्रकरणामध्ये कारंजा शहरातील किती लोकांचे हात पिवळे झालेले आहेत, दारव्हा येथील विहिरीमध्ये सापडलेल्या इस्माचा मृत्यू हा श्वास थांबल्यामुळे झाला की त्याचा नरबळी दिला गेला, या सर्व गोष्टीचा उलगडा अद्यापही झालेला नाही। ही सर्व सखोल चौकशी आता दारव्हा पोलीस व कारंजा पोलीस करीत आहेत। यामध्ये 2 सप्टेंबर रोजी आमच्या दारव्हा पोलीस स्टेशनला देवराव बटुकले नावाचा इसम हरवल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी दिली होती आणि त्याचा आम्ही शोध घेत होतो। 6 तारखेला म्हणजे घटनेनंतर 5व्या दिवशी त्याचं प्रेत आम्हाला दारव्हा शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूला विहिरीत सापडलं आणि प्रेत सापडल्यानंतर आमचासुद्धा त्याबद्दल संशय होता, कारण की जो मयत जो होता तो अटल पोहणारा होता, पोहणारा व्यक्ती बुडून मरू शकत नाही हा आम्हाला संशय होता। बाकी तर तांत्रिक पुरावे आम्ही जमा केले। आम्ही त्या तांत्रिक पुराव्याचे 1 महिना आम्ही जे येतं त्याचा तब्बल छडा लावला। आमचे पोलीस स्टेशनची टीम आणि LCBची टीम असा समांतर तपास आमचा सुरू होता आणि 1 महिन्यानंतर आम्हाला या प्रकरणाचं सगळं गूढ सगळा छडा लावण्यात आम्हाला यश आलेलं आहे आणि आज रोजी आम्ही दारव्हा पोलीस स्टेशनला या आरोपींविरुद्ध भादेवी 304, 201 आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सध्या 2 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। आज या ठिकाणी घटनास्थळावरून आरोपींनी खड्डा खोदण्यासाठी म्हणजे गुप्तधन काढण्यासाठी वापरलेले हत्यारं, टिकाव, फावडे, घमेले वगैरे आणि तिथं मांडलेली पूजा इत्यादी साहित्य आम्ही जप्त केलेलं आहे आणि आमचा तपास सुरू आहे। तपासाअंती अजून जे आरोपी निष्पन्न होतील त्यांना आम्ही सर्वांना अटक करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।